आजच्या पूजेला काय काय भांडी लागणार आहेत ना ती मी सगळी इथे काढून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता इथे ठेवलेली आहेत. जी जी मला वापरणार आहे मी ती सगळी. समया पण आहेत आणि समया गेल्या वेळेस मी ज्या धुवून ठेवलेल्या ना तर बघा त्याचा तो जो वापर केलेला मी जे तुम्हाला दाखवलेलं गव्हाचं पीठ, कोकमाचा आगळ, मीठ टाकून तर अगदी व्यवस्थित आहे. आणि माझं काम झालं ना की मी त्या लगेचच वॉश करून ठेवते म्हणजे दुसऱ्या वेळेस मला बरं पडतं. आता फक्त ना ह्या सुकून म्हणजे ड्राय झाल्या आहेत बऱ्यापैकी. आता फक्त मी काय करणार आहे ना या फक्त आता जॉईन करून ठेवणार आहे. ह्या ज्या समया आहेत मोठ्या ह्या जुन्या समयी आहेत अगोदरच्या घरी. आता ही खूपच मोठी होईल समई कारण याचं हेच बघा तुम्ही किती मोठं आहे. तर ते सगळं आपण लावून घेऊ. जसं थोडं थोडं रेडी करून ठेवलं ना की मग घाई होणार नाही संध्याकाळसाठी. आणि थोडेसे दिवे काय काय दिवे नव्हते म्हणजे जशी आता ही एवढी मोठी समई आहे ती तुम्हाला दाखवली नव्हती मी त्या दिवशी कलेक्शनमध्ये. त्याचबरोबर हे वाले जे छोटेसे असे दिवे आहेत अगदी सुंदर दिसतात बघा. आणि याचं जे फिनिशिंग म्हणाल किंवा हे जे आहे ना हे खूप सुंदर आहे म्हणजे याच्यात ना तेल कुठे टपकत नाही आणि ना लावले ना की आपण समोर अगदी सुरेख दिसतात, मस्त असतात आणि खोलगट आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल राहतं. तर हे एक आहे आणि माझ्यामध्ये बाकीचे मी तुम्हाला दाखवलेले. आणि अजून 2-3 दिवे आहेत ते मी खाली ठेवलेले आहेत कारण प्लेट्समध्ये एवढे राहत नव्हते. या समयी पण आता आपण सगळ्या लावून घेणार आहोत म्हणजे ते पण एक काम होईल माझं. आणि आता याच्यानंतर ना मला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे आपले गव्हाच्या पिठाचे दिवे करायचे आहेत आपल्याला, कणकेचे दिवे. तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते थोडक्यात असं कारण आपला व्लॉग पण बराच मोठा होईल. त्याच्यामुळे ना हे सगळं रेडी करून घेतलं की मग संध्याकाळी बराचसा वेळ वाचेल. तर आपण हे पण करून घेऊ. कुठे पाणी वगैरे तर नसणार. मी परत एकदा थोडेसे धुवून घेतलेले आहेत वरच्यावर कारण मग आता पूजा करायची तर मग असेच कसे दिवे आपण वापरणार ना. तर मग मी थोडेसे वरच्यावर परत धुवून घेतले, थोडेसे ड्राय केले. मी उलटच लावलं वाटतं. एकच मिनिट. त्यानंतर आय थिंक याच्या खालचा कुठे गेला, खालीच राहिला वाटतं. मी आता तो खालचा पण घेते खालून. नाही इथेच आहे. सगळं समई आणि एवढे दिवे बघून ना कन्फ्यूज व्हायला होतं. तसं ना हे झालंय आपलं. इथे हे ताटच मी असं रेडी करून ठेवलंय म्हणजे लक्षात राहील. त्याच्या व्यतिरिक्त डेकोरेशनसाठी काय लागणार आहे, डेकोरेशन असं नाही म्हणता येणार जास्त पण याच्या खाली काही वस्त्र वगैरे ठेवायला लागतं किंवा चौरंगावर जे काही वस्त्र वगैरे ठेवायला लागतं तर ते सगळं मी आता ते पण एकत्र करून ठेवेन. गव्हाच्या पिठाचे दिवे करून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी इथे ना ते आपल्याला शिजवून घ्यावे लागतात. तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 10 मिनिटं फक्त शिजवले की ते छान शिजले जातात. तर इथे जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच मी पीठ मळलेलं आहे. फक्त याच्यामध्ये ना तुपाचा वापर मी जास्त केलाय. जेव्हा पीठ मळलंय तेव्हा पण मी तूप टाकलेलं आहे आणि जेव्हा आता हे जेव्हा करणार आहे मी तेव्हा त्याच्यामध्ये पण तूपच लावणार आहे हाताला. त्याच्यामुळे छान अशी वात निर्माण होते याच्यामध्ये. जेव्हा आपण ती लावतो जेव्हा तेव्हा छान अशी वात होते. आणि यामध्ये तूप असेल ना तर चांगलं कारण आपण याच्यामध्ये तुपाच्याच वाटी जी तूप वाटी असतो ती याच्यामध्ये ठेवणार आहोत किंवा तुपाचे दिवे आपण याचे करतो तर ते छान होतात. तूप आपण ऑलरेडी जर त्याच्यामध्ये टाकलेलं असेल तर अशा पद्धतीने जे काही होतील तेवढंच पीठ मी मोजकंच पीठ मळून घेतलेलं. आणि तुम्हाला जशा पाहिजे जशा शेपचे तुम्ही बनवायचे असतील तसे बनवा. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे दिवे केले जातात पण आमच्याकडे नॉर्मलच असेच केले जातात त्याच्यामुळे मी असेच करते. आणि याचा शेप वगैरे तुम्ही म्हणाल ना तर मी असेच करते. काही जण आपण जशी पंती असतो तशा देखील करतात, वेगवेगळे जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पण याच्यात आहे ना ती जी तूप असतं ते छान व्यवस्थित राहिलं जातं त्याच्यामुळे म्हणून मग असे मी थोडेसे करते. आणि थोडेसे अजून जास्त आपण जर पाती केल्या ना त्याला तर मग अजून छान असे दिसतात देखील आणि तूप छान त्याच्यामध्ये राहतं त्याच्यामुळे मी असं जास्त करते. इथे मी 7 करून घेतलेले दिवे आणि आता हे 10 मिनिटासाठी आपण स्टीम करून ठेवणार आहे. मी फक्त चाळणी ठेवली आणि चाळणीला थोडंसं तेल लावलेलं म्हणजे ते खाली चिकटणार नाही. आणि आता ते थंड करून घेऊया आपण. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आहे दीप अमावस्या आणि दीप पूजनाचा ब्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला तो आवडेल. थोडंसं जे बेसिकचं प्रिपरेशन असतं, खूप जास्त असं याच्यासाठी काही प्रिपरेशन लागत नाही पूजेसाठी, पण जे काही बेसिक असं प्रिपरेशन होतं ते मी ब्लॉगच्या सुरुवातीला तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि इथे बघाल ना तर इथे मी आता समईमध्ये वाती लावून घेत होती
आणि इथे बघाल तर अशा पद्धतीने मी ही समई सजवून घेतलेली आहे. आणि जेव्हा अशा उंच उंच मोठ्या छान अशा समया असतात ना, तर अशा सजवल्या ना की खूप सुंदर अशा दिसतात. हा तोच ब्लाउज पीस आहे जो मी मागच्या पूजेमध्ये पण यूज केलेला. आणि अशा पद्धतीचा एखादा जर ब्लाउज पीस तुम्ही घेतला असेल ना, आपण कसं बऱ्याच वेळा काठपदर बघून घेतो, पण असा चेक्स वगैरे ना, तर मला चेक्स वगैरे खूप आवडतात. म्हणजे पहिल्यापासूनच मी सचिनला पण खूप इन्सिस्ट करते की तू चेक्स घे, पण त्याला चेक्स आवडत नाही. पण मी माझ्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं चेक्स घेण्याचा प्रयत्न करते. ते खूप छान सुंदर दिसतात. म्हणजे असे साऊथ इंडियन स्टाईलच्या साड्या वगैरे ना त्या खूप आवडतात मला. तर इथे आपले सगळे दिवे घेतलेले आणि मी आता एक एक करून ना सगळं तयारी करून घेते. कुठल्या दिव्यांमध्ये टी लाईट होल्डर ठेवायचे, कुठल्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे करायचे, कुठल्या ह्याच्यात तेलाचे करायचे. तेलाचे म्हणजे तिळाच्या तेलाचे, म्हणजे आम्ही तिळाचं तेलच वापरतो म्हणजे घरच्या देवपूजेला पण, आणि जेव्हा कधी दिवे लावायचे असतात तेव्हा पण तिळाचं तेलच वापरतो. तर ते करणार आहे. आणि आता सगळे दिवे एक एक करून घेते. म्हणजे सगळं व्यवस्थित सगळी तयारी करून घेते आणि मग आपल्याला इथे सगळं प्लेस करायचं. ते मी एक एक करून तुम्हाला दाखवते. पहिली तर गणपती बाप्पांची आपण पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग आपल्या पूजेला सुरुवात करणार. आय होप इतर व्हिडिओ प्रमाणे तुम्हाला हाही व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. मी काय काय डेकोरेशन केलंय, कशा पद्धतीने केलंय, किंवा कशा पद्धतीचे मी दिवे वापरते, किंवा कशा पद्धतीचे दिवे कुठे काय अरेंज करते, कशा पद्धतीने करते. तर चला सुरुवात करूया आपण. सगळं पूजेचं सामान मी एकत्र करून घेतलेलं आणि मग बसलेली. म्हणजे फुलं लागणार होती, त्याच्यानंतर वेगवेगळी भांडी, वेगवेगळी वस्त्र, असं सगळं मी साहित्य एकत्रच माझ्या बाजूला ठेवलेलं हाताखाली. म्हणजे ते पटापट मिळतं आणि मग नंतर धावपळ होत नाही. आणि व्हिडिओ शूट करायचा असेल तर मग अजून गडबड धावपळ अशी होऊन जाते. तर याच्यामध्ये या दिव्यामध्ये मी टी लाईट होल्डरचे जे कॅन्डल्स असतात ते ठेवलेले आहे. आणि हे जे टी लाईट होल्डर आहेत ना, हे तुम्ही नक्की बघा, नीट बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण कळेल की अगदी याचा प्रकाश आहे ना खूप वेगळाच असा वाटून जातो. तर ते मी टी लाईट होल्डर यूज करणार आहे. गव्हाच्या पिठाचे दिवे केलेले ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. मी जेव्हा हे मोजले तेव्हा हे पंत्यांचे ना 10 हे होते. तर मी म्हटलं चला 10 आहेत तर मग 5 आपण ते ठेवू शकतो आणि 5 फुलं ठेवू शकतो, म्हणून मग ते 5 ठेवले. आणि मध्यभागी असंच थोडंसं डेकोरेशन केलंय, थोडीशी गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आणि केले. तूप वाटी ज्या रेडीमेड असतात त्याच मी आणलेल्या आणि याच्यामध्ये मी थोडंसं तूप अजून टाकणार आहे, म्हणजे त्या छान अशा जळत राहतील. थोडा वेळ म्हणजे त्या पेटल्या पण पाहिजेत तेवढ्या वेळ. तर म्हणून मग आपण नंतर जसं जसं थोडं थोडं आपल्याला वाटेल की तूप वितळत चाललंय तसं आपण थोडंसं त्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करत जायचं. तर मी अशा पद्धतीने रेडी करून घेतले. छोटे दिवे आणि मोठे दिवे, जे तुपाचे वेगळे आणि तेलाचे वेगळे असे पण बरेच असतात आपल्याकडे. तर ते देखील सगळे वाती छानपैकी त्याच्यामध्ये लावून घेते आणि सगळ्यामध्ये तेल लावून घेते. म्हणजे व्यवस्थित तयारी एकदा झालेली असेल ना किंवा टेन्शन येत नाही. आणि तुम्ही बघू शकता छोटे मोठे असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे दिवे. आणि समईची ना या सगळी बारीक जे कोरीव नक्षीकाम केलेलं आहे ना ते अगदी सुंदर असं होतं. मोरचा जो लूक आहे ना याच्यामुळे या समईला अगदी शोभा आलेली आहे. आणि या मोरांच्या समईची मी एवढे दिवस वाट बघून त्या मला मी घेतलेल्या होत्या, ते तुमच्याबरोबर शेअर देखील केलेलं आहे. आणि इथे सगळे दिवे आपल्याला रेडी करून झाले. आता आपण सगळी पूजेची तयारी करू. म्हणजे जे जे आपण घेतलेलं आहे ते आपण पूजेला सुरुवात करायची ते मी तुम्हाला आता दाखवते. सर्वात आधी सुरुवात करणार आहोत आपण गणपती बाप्पांपासून. तर इथे मी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. त्यांना हळद, कुंकू, त्याच्यानंतर अक्षता, एखादं फूल, माझ्याकडे जास्वंदाचं फूल अवेलेबल होतं म्हणून मी आज जास्वंदाचं फूल वाहिलंय गणपती बाप्पांना. आणि त्याचबरोबर आपला काहीतरी नैवेद्य हवा म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी बाप्पांसाठी ठेवलेला आहे. आणि आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. सुरुवात करायच्या आधी जिथे चौरंग मांडणार आहे, जिथे आपण आपली मोठी समई ठेवणार आहोत, तिथे थोड्याशा अक्षता मी खाली ठेवल्यात आणि त्याच्यावरती मग जी आपण समई तयार करून घेतलेली ती ठेवलेली आहे. आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील घरी डेकोरेशन करू शकता. आणि जर तुम्हाला हे बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या व्लॉगमधनं ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. पण मला असं वाटतं हे देखील तुम्हाला माहिती असेल, कारण बऱ्याच जणी आपण मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी करत असतो. तर मला असं वाटलं की तुम्हाला माहिती असेल म्हणून मी ते शेअर नाही केलं. पण तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता सगळे दिवे आपण जिथल्या तिथे, म्हणजे आता मी 2 समई बाजूला ठेवणार आहे आणि त्याच्या मधोमध मोठी समई आहे म्हणून 2 साईडला 2 मी समया ठेवून घेतलेल्या आहेत. आणि जो कमळाचा दिवा आहे आपला
तो मी मध्यभागी प्लेस करणार आहे. आणि कमळाच्या दिव्यामध्ये मी कुठलंही कॅन्डल होल्डर किंवा दिवा लावणार नाही. त्याच्यामध्ये आपला दुसरा अजून थोडासा कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचा जो दिवा आहे ना तो ठेवून घेणार आहे. त्याच्या बाजूला हे जे दुसरे दिवे आहेत ते ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर जे छोटे दिवे आहेत पण अगदी दिसायला सुंदर असे दिसतात आणि त्याची जेव्हा ज्योत जळते ना किंवा जेव्हा लागते ना तेव्हा अगदी सुंदर असं दिसतो. त्याचा जो प्रकाश असतो ना खूप सुंदर असा दिसतो. आणि दोन्ही साईडला 2 कोपऱ्यांमध्ये इथे मी टी लाईट होल्डर हे ठेवणार आहे. आणि हे तुम्ही नक्की बघा, हे जेव्हा आपण याच्यामध्ये जेव्हा लावू ना तेव्हा खूप सुंदर असा त्याचा प्रकाश पडतो चारही साईडने. आणि अशा पद्धतीने मी थोडंसं डेकोरेशन देखील केलेलं आहे. काल तुम्हाला बघून आयडिया आली नसेल पण आज तुम्हाला बघून बऱ्यापैकी आयडिया आली असेल की आपलं डेकोरेशन किती सुंदर असं दिसतंय. आणि तुम्ही कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत कशा पद्धतीने हे करू शकता. आपण करायचा कंटाळा करतो म्हणून थोडासा आपल्याला त्रास वाटतो की अरे कसं करायचं, पण केलं तर खूप सुंदर असं आहे. आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. इथे सगळे दिवे बघा एक एक करून मी लावून घेते आता. आणि तुम्हाला एकच सगळं मी व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला नीट कळेल. तसं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी थोडंफार दाखवलेलं आहे आणि आता देखील दाखवते. आता सगळे दीप प्रज्वलित आपण करून घेतलेले आहेत सगळे दिव्यांची. आणि आता याच्यानंतर दिव्यांची पूजा म्हणजे आपल्याला सगळ्या दिव्यांना हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फुलं वाहून घ्यायचे. समयांना मी पहिलंच मी लावून घेणार आहे कारण ज्या आपण गजरा वेणी आणलेल्या त्या ॲक्च्युली फुलं मला सकाळी देखील मिळाली नाहीत मार्केटमध्ये. त्याच्यामुळे मग जे मला अवेलेबल होतं सकाळी मी गेलेली 8 वाजता गेलेली पण तिकडे पण 9 नंतर काही गोष्टी येणार होत्या. काही फुलं आलेली आणि काही फुलं कालचीच होती जी त्यांनी सकाळी विकायला ठेवलेली. आणि पाऊस असल्यामुळे ती पूर्णपणे भिजलेली होती त्याच्यामुळे ती घेऊन काहीच उपयोग नव्हता. म्हणून मग जी अवेलेबल होती ती मी घेतली आणि आली. आणि आता सगळ्या दिव्यांना आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि फूल व्हायचं आहे. ही जी सफेद फुलं होती ती मग मला सकाळी मिळाली त्याच्यामुळे मी सफेद शेवंती मी सकाळी घेऊन आली. कारण काल जेव्हा तुम्ही बघितलं असेल ना तर मी सफेद फुलं घेतलेली नव्हती. आपली जी पिंक कलरची होती आणि गुलाब होती तीच आणलेली मी बऱ्यापैकी. आणि आता आपली इथे पूजा झालेली आहे. आता आपण जे गव्हाच्या पिठाचे जे दिवे केलेले आहेत त्याने आपण आरती करून घेणार आहोत, ओवाळून घेणार आहोत. त्याचबरोबर आपली जी नेहमीची आरती असते ती देखील मी करून घेणार आहे. आणि धूपारत तर आपल्याकडे नेहमी असतेच, धूप आरती आपण नेहमी करतो तर ती देखील देवापुढे आणि इथे त्याचबरोबर पूर्ण घरात मी सगळीकडे दाखवून घेणार आहे धूप. आणि इथे आपली पूजा बऱ्यापैकी छान अशी मी करण्याचा प्रयत्न केला आणि ती पूजा आज तुमच्याबरोबर शेअर देखील करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडलं असेल.
तर आपली पूजा छान अशी संपन्न झालेली आहे, कारण आज रविवार होता त्याच्यामुळे सकाळी मस्त अशी पूजा छान अशी झालेली आहे. आणि आजचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जी काही पूजा आपण मांडलेली आहे त्याच्यातनं वेगवेगळी आयडियाज देण्याचा प्रयत्न केलाय. असं छोटंसं घरगुती डेकोरेशन तुम्ही देखील गणपतीसाठी वगैरे करू शकता. खूप सुंदर दिसत. अशी एखादी छान अशी साडी लावली ना तर मस्तच दिसेल. आता तुम्ही बघू शकता, म्हणजे माझ्या विचारात पण नव्हतं की माझ्याकडे अशी रेड कलरची साडी असेल आणि त्याचं येल्लो आणि रेड मध्ये कॉम्बिनेशन बसेल. माझ्याकडे मी पर्पल कलरच्या साडी मागे लावायचं असं पहिल्यापासून विचारामध्ये होतं माझ्या, पण मग आम्ही ही जी बॉर्डरवाली पेशवाई साडी आहे ना ती लावली, त्याच्यामुळे सिल्कमुळे थोडासा छान असा गेटअप आला. असं तुम्ही देखील काहीतरी करू शकता. अजून तुम्हाला अशा काही आयडियाज बघायच्या असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची ही जी काही पूजा आहे तर माझं असं नेहमी म्हणणं असेल की प्रत्येक जण त्याच्या परीने त्याला जसं जमेल तसं पूजा करत असतो. सो प्लीज कुठेही जज करू नका. प्रत्येकाच्या म्हणजे काय बोलतात, प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी शिकलेले असतात, कोणाकडनं तर ऐकलेले असतात आणि प्रत्येक वेळेस आपली पूजा नीट व्हावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तर मी देखील हळूहळू शिकते, अजूनही पूर्ण शिकलेली नाहीये, पण जे काही मी करते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला देखील त्याचा फायदा व्हावा असं मला देखील वाटतं. चला लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.